आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये काय निवेदन दिलंय? मुख्यमंत्र्यांचं निवेदन होतं 32 मिनिटांचं आणि त्यात मुख्यमंत्र्यांनी गेल्या 5 दिवसांमध्ये अशोक खरात प्रकरणातल्या सगळ्याच बाजू सविस्तरपणे सांगितल्या। हीच कहाणी आपण मुख्यमंत्र्यांच्या शब्दामध्ये समजून घेऊया। सुरुवात हे सगळं प्रकरण कसं पुढे आलं आणि कसं आहे ते बघूया। अशोक खरात याने भोंदूगिरी व जादूटोणा तंत्रमंत्र वापरून अनेक महिलांशी बलात्कार व अश्लील चाळे केले असल्याचे दिसून आले। ज्या साक्षीदाराने व्हिडिओ पोलिसांसमोर दाखवण्याची हिम्मत केली त्या साक्षीदारास अशोक खरातकडून जीविताबाबतची भीती होती। तो सहजासहजी व्हिडिओ जप्ती देण्यास तयार नव्हता, अगर कागदोपत्री साक्षीदार होण्यासही तयार नव्हता। त्यास पोलिसांनी सुरक्षेची हमी दिली व त्यास कौशल्याने हाताळून त्याच्याकडून व्हिडिओ जप्त केले। आणि आज साक्षीदाराला पोलिसांनी संरक्षणाची हमी दिली आहे। त्यांच्याकडे जे व्हिडिओ सापडले ते पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसलाय। खरं तर अनेकांना विश्वास बसत नव्हता, पण एकापाठोपाठ एक असे 38 व्हिडिओ समोर आले आणि पोलिसांनी कारवाईचा निर्णय घेतला। दिनांक 17/3/2026 रोजी रात्री एका महिलेने सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की अशोक खरात याने स्वतःकडे दैविक शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या मनात विश्वास निर्माण करून तिला ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर या ऑफिसमध्ये बोलवून तिच्या धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन गुंगीकारक पदार्थ व पाणी पिण्यास देऊन तिला संमोहित करून तिचे आयुष्य बर्बाद करून टाकेन अशी धमकी देऊन तिच्या पतीच्या मरणाची भीती तिला घालून तिची इच्छा नसताना वारंवार बलात्कार केला। कलम 3(1) व 2 प्रमाणे दाखल करून आरोपी अशोक खरात यास दिनांक 17/3/2026 रोजी 23:59 तात्काळ अटक करण्यात आली। आरोपी अशोक खरात याचे भोंदूगिरी व जादूटोणा करून लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या 4 पीडित महिलांना निष्पन्न केले आहे। त्या 4 पीडित महिलांचे जबाब नोंदवून घेऊन 4 गुन्हे व 1 साक्षीदाराने त्याच्या पत्नीबाबत घडलेल्या प्रकाराबद्दल दिलेल्या जबाबावरून 1 गुन्हा असे एकूण 5 पीडित महिलांचे स्वतंत्र गुन्हे हे दाखल करण्यात आले आहेत। अटक झाली, पण ते व्हायरल व्हिडिओ सोडून दुसरे पुरावे नव्हते। तर पोलिसांनी तातडीने त्यांच्या सगळ्या ठिकाणांवरती छापेमारी केली आणि त्यानंतर जे सापडलं तेही धक्कादायकच होतं। आरोपीच्या घराचे झडतीत 2 लॅपटॉप जप्त केले। आरोपीची फार्म हाऊस मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे झडती घेता त्या ठिकाणी DVR, 1 रिव्हॉल्वर, 21 जिवंत काडतूस, 5 फायर केलेले काडतूस, गट क्रमांक 106/200 खरेदी खताची झेरॉक्स असा मुद्देमाल मिळून आल्याने तो तपासात जप्त केला आहे। आरोपीचा मोबाईल मधील डाटा हस्तगत करण्याकामी सायबर पोलीस स्टेशनकडे पाठवण्यात आला। सदरचा गुन्हा SIT कडे 19/3/26 रोजी वर्ग करण्यात आला।